कमी बजेटमध्ये जर तुम्हाला 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल ते पण लीगल, तर आज तुमच्यासाठी खूप चांगला ऑप्शन घेऊन आलेलो आहे। अवघ्या 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये तुमच्यासाठी हा 1 BHK फ्लॅट असणार आहे। ड्रोन शॉटमध्ये पाहू शकता हे आहे चिंतामणी चौक, बदलापूर वेस्ट मधील। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी जो बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे तो पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत। त्याआधी व्यवस्थित कनेक्टिव्हिटी समजून देतो। आता या ठिकाणामधून जर तुम्ही पाहायला गेलात ना, तर समोर लास्टला तुम्हाला दिसत आहे त्याला चिंतामणी चौक म्हणतात। ओव्हरऑल ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की या ठिकाणी भरपूर अशा बिल्डिंग झालेल्या आहेत। इकडे काही बिल्डिंग्स आहेत, हा रस्ता इकडे पुढे गावामध्ये जातो आणि जगन्नाथ प्राइड या बिल्डिंग मध्ये तुमच्यासाठी मी 1 BHK फ्लॅट घेऊन आलेला आहे। बिल्डिंगचं एलिव्हेशन या ठिकाणून पाहायला गेलं तर 7 माळ्याच्या बिल्डिंग पाहायला मिळणार आहेत। या कॉम्प्लेक्स मध्ये आपल्याला बेसिक अम्युनिटीज पाहायला मिळतात, कार पार्किंग, त्याचबरोबर समोर पाहू शकता चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे आणि मंदिर सुद्धा तुम्हाला या बिल्डिंग मध्ये पाहायला मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कमी बजेटमध्ये तुम्ही जर नवीन 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेजमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे 1 BHK फ्लॅट। पुढे फ्लॅट आपण पाहणारच आहोत, त्याआधी मित्रांनो थोडीशी माहिती देतो, त्यानंतर ऍक्च्युअल फ्लॅट कसा आहे हे पाहण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट मधील चिंतामणी चौकामध्ये। चिंतामणी चौक जे आहे ते बदलापूर वेस्ट रेल्वे स्टेशन पासून 5 ते 7 मिनिटं ड्रायव्हिंग डिस्टन्सला आहे। रिक्षामध्ये बसल्यानंतर ऑटो रिक्षा तुमच्याकडून शेअर ऑटो म्हणतोय 20 रुपये चार्ज करते। इकडे येण्यासाठी तुम्हाला 5 ते 7 मिनिटच लागतात। या परिसरामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत। ड्रोन शॉट मध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आजूबाजूचा जो परिसर आहे तो चांगला डेव्हलप झालेला आहे। स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल, आपल्या नैसर्गिक जीवनामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या सर्व या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतात। या बिल्डिंग बद्दल सांगायचं झालं तर ही महारेरा रजिस्टर्ड बिल्डिंग आहे। बिल्डिंगला 6 वर्ष कंप्लीट झालेले आहेत। या ठिकाणी 1 BHK फ्लॅट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 600 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 397 स्क्वेअर फूट आहे, 397 स्क्वेअर फूट आहे। 7 माळ्याची बिल्डिंग असणार आहे आणि हा जो फ्लॅट असणार आहे हा 6व्या माळ्यावरती आहे। 20,50,000 मित्रांनो ऑल इन्क्लुसिव्ह म्हणतोय, ज्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे सगळे इन्क्लूड असणार आहे। याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाही। हा फ्लॅट खरेदी केल्यानंतर तुमचा फायदा कसा होणार आहे सांगतो। मित्रांनो, PM आवास योजना चालू झालेली आहे, त्यामुळे नक्कीच 1 BHK फ्लॅट ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला सरकारकडून 1,80,000चा बेनिफिट मिळतो। 1,80,000 रुपये कसे मिळतात याच्याबद्दल तुम्ही ज्यावेळेस मला फोन करणार त्यावेळेस तुम्हाला सांगणार आहे, पण गॅरंटेड मित्रांनो तुमचं जर पहिलं घर असेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। हा जो फ्लॅट आहे मित्रांनो, याला खरेदी केल्यानंतर तुम्हाला रेंटलला जरी द्यायचा असेल तर साधारण 5,000 रुपये रेंट इकडे आरामात पाहायला मिळतोय। जर तुम्हाला सॅलरी चांगली असेल आणि तुमच्याकडे 1 लाख जरी असतील तरी सुद्धा या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता। याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला देतो। आता ऍक्च्युअल फ्लॅट कसं पाहून घेऊयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला भेटूया। या मित्रांनो, फ्लॅटची माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली फ्लॅट पाहण्यासाठी आता मी तुम्हाला 6व्या माळ्यावरती घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी हा जो कॉरिडॉर परिसर पाहायला गेलात ना तर एवढा स्पेस मध्ये पाहायला मिळतोय। तिकडे पुढे गेल्यानंतर तिकडे 4 रूम आहेत आणि तिकडे सुद्धा अजून एक लिफ्ट असणार आहे। इकडे स्टेअरकेस तुम्हाला पाहायला मिळतात आणि इथे एक तुम्हाला अजून एक लिफ्ट पाहायला मिळते। 2 लिफ्ट आपल्याला या बिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात आणि इकडचा कॉरिडॉरचा परिसर तुम्ही पाहू शकता। वेळ खराब न करता मित्रांनो लगेच फ्लॅट मध्ये एंट्री करूया। फ्लॅट मध्ये एंट्री केल्याबरोबर या ठिकाणी आपल्याला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतोय। या लिव्हिंग रूम मध्ये कोणत्या प्रकारची बाल्कनी वगैरे तुम्हाला पाहायला नाही मिळणार मित्रांनो, पण व्ह्यू बाकी खूप चांगला इथून पाहायला मिळणार आहे। पावसाचे दिवस चालू आहेत त्यामुळे जर इकडे पाहायला गेलात तर नेचर व्ह्यू खूप तुम्हाला इथे चांगला असा पाहायला मिळतोय। जसे की तुम्ही इथे पाहू शकता इकडे शेती केली जाते समोरच आणि लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला इकडे मंदिराचा व्ह्यू पाहायला मिळतो। इकडे समोर पाहू शकता आपल्याला गणपतीचं मंदिर आहे इकडे आणि कार पार्किंग साठी तुम्हाला इकडे बरीचशी जागा सुद्धा इकडे पाहायला मिळणार आहे। या एंडिंगने ज्यावेळेस आपण लिव्हिंग रूम पाहतो तर प्रशस्त साईज मध्ये तुम्हाला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळेल मित्रांनो। याची जर साईज पाहायला गेलात तर स्ट्रेट आपण ज्यावेळेस साईज पाहणार तर 14 फूट आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे। 14 बाय 9 फुटाचा आपल्याला इकडे लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। वरच्या बाजूला एकदा चेकआउट करून घ्या, कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे इकडे तुम्हाला पाहायला मिळणार नाही। एकदम रॉ फ्लॅट आहे मित्रांनो। या फ्लॅटचे जे ओनर आहेत ते कधी इकडे राहायला आलेले नाहीत, जसा घेतलाय तसाच फ्लॅट इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कलरचं काम आताच आपण केलेलं आहे त्यामुळे रूम आता एकदम नीट आणि क्लीन तुम्हाला दिसत आहे। इथूनच काही गोष्टी सांगून देतो। आपल्या लेफ्ट साईडला किचन असणार आहे, तिकडे मास्टर बेडरूम असणार आहे आणि इकडे आपला कॉमन इंडियन टॉयलेट कम बाथरूम असणार आहे। सगळ्यात आधी पाहून घेऊयात। सो आपला इंडियन टॉयलेट कम बाथरूम आहे, याच्याच ऑपोजिट इकडे आपल्याला किचन पाहायला मिळेल। 20.5 लाख रुपयाच्या ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये नक्कीच मित्रांनो खूप चांगली डील असणार आहे। किचन मध्ये एंट्री केल्यानंतर इथे आपल्याला एकच प्लॅटफॉर्म पाहायला मिळणार आहे। टाइल्स बाकी इकडे समोर अशा लावलेल्या आहेत आणि वरती तुम्हाला इकडे पोटमाळा पाहायला मिळेल, जसं की पाहू शकता तुम्ही। आणि वरच्या बाजूला इथे पण कोणत्या प्रकारचं तुम्हाला
लिकेज वगैरे पाहायला मिळणार नाही. आता किचन मध्ये पाहणार ना तर इकडे आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. बघा इथे 2 फुटाची बाल्कनी आपल्याला पाहायला मिळते आणि व्ह्यू पाहू शकता मित्रांनो, जबरदस्त व्ह्यू तुम्हाला इकडे पाहायला मिळतोय. जसं की सुरुवातीला सांगितलं मी, इकडे शेती केली जाते मागे आणि समोर काही बिल्डिंग वगैरे पाहू शकता. आणि ही आपली इकडे बाल्कनी तुम्ही पाहू शकता. हे बघा इथे सुद्धा आपल्याला 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळते. या एंडिंगने ज्यावेळेस तुम्ही किचन पाहता तर किचन मध्ये उजेड वगैरे भरपूर आहे. तुम्ही किचन ट्रॉलीज वगैरे इकडे लावू शकता. अवघ्या मित्रांनो 18 ते 20 हजार तुम्ही किचन ट्रॉली इथे लावू शकता. आपण या पॅकेज मध्ये किचन ट्रॉली वगैरे काही देत नाहीयेत. वरच्या बाजूला इकडे पाण्याची टाकी वगैरे आपण घेतलेली, ते बाकी एक्स्ट्रा काय काम करायची तुम्हाला गरज लागणार नाही. वेळ खराब न करता लगेच पुढे जाऊयात आणि या फ्लॅट मध्ये असणारा मास्टर बेडरूम आपण पाहून घेऊयात. या फ्लॅट मध्ये प्रशस्त साईज मधला तुम्हाला एक मास्टर बेड पाहायला मिळतोय. बेड मधला वेस्टर्न टॉयलेट कम बाथरूम दाखवून देतो. साईज डिसेंट आहे मित्रांनो, जसं की तुम्ही इथे पाहू शकता. तर या एंडिंगनेच मास्टर बेड आपण व्यवस्थित पाहून घेऊयात. हे बघा आपला मास्टर बेड आहे. मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा इकडे पाहणार तर आपल्याला 2 फुटाची बाल्कनी नक्कीच इकडे पण पाहायला मिळेल. आणि इथून सुद्धा व्ह्यू पाहू शकता. सुंदर व्ह्यू तुम्हाला इथून पाहायला मिळतो. प्रत्येक बाल्कनी मधून व्ह्यू बाकी खूप चांगला पाहायला मिळतोय. ही आपली बाल्कनी आहे आणि इकडून तुम्ही पाहू शकता आपला मास्टर बेडरूम आहे. 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज मध्ये या 1 BHK फ्लॅटला तुम्ही आरामात खरेदी करू शकता. चला मग मित्रांनो पुन्हा एकदा लिव्हिंग रूम दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला लगेच होम लोन बद्दल माहिती देतो. मग मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट जर आवडला असेल आणि या 1 BHK फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर 20.5 लाखाच्या ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज मध्ये या 1 BHK फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता. मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करायचं म्हटलं तर साधारण तुमच्याकडे 1 ते 1.5 लाख रुपये असायला पाहिजेत. आणि जर तुम्ही सॅलरीड पर्सन आहात, इनफॅक्ट तुम्हाला सॅलरी येत असेल तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला सॅलरी स्लिप भेटायला पाहिजे आणि तुमच्याकडे बँक स्टेटमेंट असायला पाहिजे. बस या 2 डॉक्युमेंट्सवर आपण होम लोन करून देत असतो. तुम्हाला सॅलरी मित्रांनो या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किमान 25 ते 27 हजार रुपये असायला पाहिजे आणि तुमच्याकडे 1 ते 6 लाख रुपये असायला पाहिजेत. आरामात तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता. सॅलरी जास्त असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. डाऊन पेमेंट अजून पण कमी असेल, इनफॅक्ट जर 75,000 रुपये जरी असतील पण सॅलरी 30,000 रुपये असेल तरी सुद्धा या फ्लॅटला खरेदी करू शकता. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो PM आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं पहिलं घर असावं लागतं. त्याचबरोबर मित्रांनो 1,80,000चं तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट मिळणार आहे. तो कसा मिळतो याच्याबद्दल माहिती मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी फोनवर सांगणार आहे. लीगल प्रॉपर्टी कोणत्याही नॅशनल बँकेमध्ये तुम्ही होम लोन करू शकता, जसं की HDFC, ICICI, एक्सिस, SBI यासारख्या नॅशनल बँकेतून तुम्ही कमीत कमी रेट ऑफ इंटरेस्ट मध्ये मी तुम्हाला होम लोन करून देणार आहे. हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा. या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुमच्या मित्र परिवारामध्ये कोणी इच्छुक असेल तर त्यांच्याबरोबर व्हिडिओ शेअर सुद्धा करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पुढे पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आता भेटूया तसेच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.